तेहरानच्या न्यूज चॅनलमध्ये अँकर बातम्या वाचत असतानाच इस्रायलच्या जेट विमानाने मिसाईल डागलं। इस्रायलनं इराणियन स्टेट न्यूज चॅनलचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू असतानाच हल्ला केला। अचानक हल्ला झाल्यानं इराण टीव्हीचं प्रक्षेपण बंद करण्यात आलं। अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशाचा नवा व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओत रमेश विश्वास कुमार कॉलेजच्या गेटमधून बाहेर येताना दिसतो। उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये इंधन पंपावर सीएनजी भरायचं असल्यानं खान कुटुंबाला गाडीतून बाहेर येण्यास सांगितलं। एहसान खाननं नकार दिला आणि वाद सुरू झाला। त्यात एहसानची मुलगी अरिबा गाडीतून उतरली आणि रिव्हॉल्वर काढून थेट कामगारावर रोखली। सीसीटीव्हीत हा सगळा प्रसंग चित्रित झालाय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात पाहिला जातोय। तर रॅपिडो बाईक टॅक्सी चालकानं एका महिलेला मारहाण केली। तू गाडी नीट चालवली नाही म्हणत चालक आणि महिलेमध्ये वाद झाला। महिलेनं चालकाला हेल्मेट परत केलं, मात्र पैसे देण्यास नकार दिला। त्यानंतर चिडलेल्या रॅपिडो बाईक टॅक्सी चालकानं महिलेच्या कानशिलात लगावली। ही धक्कादायक घटना बंगळुरूतल्या जयानगर भागात घडली। महाकुंभातल्या मोनालिसाचा एक व्हिडिओ युट्यूबवर रिलीज झालाय, ज्यामध्ये ती गायक उत्कर्ष सोबत दिसते। तिचे गाणं 14 जून रोजी रिलीज झालंय। महाकुंभ 2025 मधील व्हायरल गर्ल मोनालिसाचं नशीब एका रात्रीत चमकलंय।